नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चंद्रशेखर गायके. मी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पाईन सर्जन म्हणून काम करत आहे. आज आपण एक 55 वर्षीय ताईंविषयी बोलणार आहोत. या ताईंना मागच्या 4 ते 5 वर्षांपासून कमरेचा बऱ्यापैकी त्रास होता. तसेच काही अंतर चालल्यानंतर त्यांना दोन्ही पायांमध्ये मुंग्या यायच्या व त्यांना बसावं लागायचं. त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवलं, काही उपचारही घेतले, पण काही फरक पडत नव्हता. त्या माझ्याकडे आल्या आणि मी त्यांना तपासल्यानंतर MRI स्कॅनचा सल्ला दिला. MRI स्कॅन पाहिल्यानंतर मी ताईंना ऑपरेशनचा सल्ला दिला. MRI स्कॅनमध्ये नस बऱ्यापैकी दबलेली होती. ऑपरेशनचा सल्ला दिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये बऱ्यापैकी प्रश्न होते. त्यांच्या मनामध्ये भीती होती की ऑपरेशन नंतर मी चालू शकणार का, माझं दैनंदिन स्वतःची काळजी घेऊ शकणार का. त्यांना मी आमच्या हॉस्पिटलमध्ये काही जे रुग्ण आहेत ज्यांचं आता ऑपरेशन झाले नुकतंच, त्यांची भेट घालून दिली. ते पेशंट ऑपरेशन झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी उठून स्वतः बसतात, चालतात. तर हे पाहिल्यानंतर ताईंच्या मनामध्ये थोडं कॉन्फिडन्स आला व त्या ऑपरेशनसाठी तयार झाल्या. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत ताईंचं मनोगत. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना किती फरक पडला आणि त्या सध्या कशा आहेत. सुशीला पंढरी गोटे यांना 1 वर्ष झाले. आधी चालता येत नव्हतं. तर एका पाहुण्यानं आम्हाला सांगितलं की तुम्ही संकल्प हॉस्पिटलमध्ये जा, गायके सरांकडे, तिथे चांगल्या प्रकारे तुम्हाला ट्रीटमेंट करतात. आता ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांनी ऑपरेशन केलं. दुसऱ्या दिवशी त्यांना ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालाही लागल्या आणि आता सर्व गोष्टी पद्धतशीर झाल्या. दुसरी गोष्ट, व्यवस्था चांगली झाली आमची, सगळ्या गोष्टी पद्धतशीर झाल्या.